यावर्षी 2024 मध्ये हिंदू कॅलेंडरप्रमाणे गुरुपौर्णिमा 21 जुलै रविवार रोजी आहे. गुरुपौर्णिमेची सुरुवात ही 20 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 5:49 वाजता सुरू होणार आहे आणि 21 जुलै 2024 रोजी दुपारी 3:46 वाजता संपणार आहे. संस्कृत शब्द गु आणि रू, त्यालाच इंग्रजी भाषांतर अंधार किंवा अज्ञान आणि त्या अंधाराला दूर करणारा म्हणजे गुरु. गुरु, ऋषीमुनी, शिक्षक, गुरुपादुका, गुरुदर्शन आदींची पूजा करण्याचे महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण चंद्र आणि सूर्याची पूजा करतो. तसेच या दिवशी गुरूंना दान देणे शुभ मानले जाते. पौर्णिमा हा दिवस आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यासाठी अनुकूल मानला जातो. त्याची विधी बघूया. गुरूंच्या पादुका असतील तर प्रतिमेसमोर ठेवा. त्यांना दिवा आणि अगरबत्ती लावा. गुरूला फळे, फुले, मिठाई आणि इतर शुभ वस्तू अर्पण करू शकतो. या दिवसांचे विशेष काय तर बौद्ध परंपरेनुसार हा सण बौद्ध बंधू भगिनी बुद्धांच्या स्मरणार्थ साजरा करतात, ज्यांनी या दिवशी आपला पहिला उपदेश सारनाथ, उत्तर प्रदेश येथे दिला. योगिक परंपरेत हा दिवस साजरा केला जातो. तेव्हा शिव हे पहिले गुरु बनले, कारण त्यांनी सप्तर्षींना योगाचा प्रसार केला. महर्षी वेदव्यासांनी 4 वेदांचे संपादन केले आणि 18 पुराणे, महाभारत कथा लिहिली. आपण कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरु परंपरेत गुरु शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत, जसे की शुक्राचार्य जनक, कृष्णा, सुदामा, सांदीपनी, विश्वामित्र, राम, लक्ष्मण, द्रोणाचार्य, अर्जुन अशी गुरु शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही. भगवान श्रीकृष्णांनी गुरूंच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेवांनी साक्षात विठ्ठलाशी भाष्य करत असे. संत नामदेवांचे गुरु विसोबा खेचर हे होते. भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच पूजनीय मानले जाते. एका प्रसिद्ध दोह्यात संत कबीर म्हणतात, गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय बलिहारी गुरु आपको, गोविंद दियो मिलाय. म्हणजेच की तुम्ही कोणाच्या तरी पायाला स्पर्श कराल. अशाच नवनवीन माहिती आणि किचन टिप्ससाठी डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.